हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही मस्त असे खूप मजेत असणार. आणि आज मी माझा व्लॉग सुरू करत आहे रात्रीपासून. आणि असं पहिल्यांदाच होतं आहे की मी रात्री माझा व्लॉग सुरू करते आणि दुसऱ्या दिवशी संपवणार आहे. तर मी एक छान अशी मस्त रेसिपी बनवत आहे, ज्याचं नाव ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी येणार आहे. आणि बाहेरून न खाता घरीच सगळं बनवायचं म्हणलं तर त्याचे जे दुष्परिणाम असतात, कामं असतात, ती वाढत असतात. पण असो, हेल्थ जपण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि मी यासाठी म्हणते, हा व्हिडिओ तर माझा पहिलेच बनला होता. आणि मी ॲक्च्युली म्हणजे हा व्हिडिओ तर माझा शुक्रवारी यायला हवा होता, पण शनिवारी येतो आहे, कारण मला बरं नव्हतं. आणि मी बनवत आहे ॲक्च्युली पावभाजी. त्यासाठी बटरही माझं घरचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली पाव मला घरी बनवता येत नाही, म्हणून ते मार्केटमधून आणलेले आहेत. आणि छान मस्त अशी पावभाजीची रेसिपी जी आहे माझी इथे तयार झालेली आहे. घरात असं काहीतरी चटपटीत बनत असलं तर मुलांचा आनंद हा खूप जास्तच असतो त्यांचा. आणि त्यांचं म्हणजे जेवणाचं प्रमाणही वाढलेलं असतं. आणि आपण म्हणावं की जाऊ दे आज काय करावं, पण नाही, तर तुम्हाला छोटा आनंद जो आहे तो प्रत्येक दिवसात मिळवायचा आहे. आणि मुलांच्या आवडीचं जेवण जर तुम्ही बनवून दिलं आणि तेही बाहेर न जाता थोडेसे एफर्ट्स घेऊन जर घरी आपण बनवलं ना, तर आपण सगळे अगदी पोट भरून खात असतो, आनंदही होत असतो. आणि त्यानंतरचा मिळणारा आनंद, सगळं जेवण झाल्यावरचा मुलांच्या चेहऱ्यावरचा जो हॅपीनेस असतो तो बघण्याचा आनंदही काहीतरी वेगळा असतो. बाय द वे, हे बटर मी घरी बनवलेलं होतं. कसं बनवलेलं हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर मला त्याचा व्हिडिओ मिळाला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, नक्की बघा. बाहेरून एवढं महागडं बटर आणण्यापेक्षा घरच्या घरी, अगदी आपल्या घरी आपण सगळेजण तूप बनवत असतो, बस त्याच प्रोसेसला थोडंसं वेगळं बनवायचं आहे. आणि तुमचं जे घरच्या घरी होममेड बटर असं मस्त तयार होऊन जाते, जी लोणी आपण ज्याला म्हणतो. आणि इथे मी ही प्लेट पियासाठी तयार करत आहे. आणि इतकं छान जेवण खाऊन झाल्यावर भांड्यांचा पसारा निघत असतो, ढीगभर भांडे निघत असतात. पण मला ना एका गोष्टीने खूप जास्त ऊर्जा दिलेली आहे. तुम्हीही ऐका पुढे. तुझे भांडे घासून देऊ काय? तुझे भांडे घासून मी तू कसं भांडे ना. जसं तुम्ही ऐकलं, इथे पिया मला म्हणते की मम्मा मी तुझे भांडे घासून देऊ. आणि हे तिचं नॅचरल होतं. म्हणजे तिला असं तिच्या आवडीचं जेवण दिलं ना की तिला असं वाटतं की मम्माने माझ्यासाठी काहीतरी छान बनवलं आहे, तर मी तिला कामात हेल्प केली पाहिजे. अदरवाईज ती थोडी भांडे इकडून तिकडे ठेवण्यामध्ये मला नेहमी हेल्प करत असते. पण आज ती मला म्हणत होती की मी तुला भांडे घासून देऊ. आणि मी एवढा मोमेंट कॅप्चर केला, हे माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मी फ्युचरमध्ये जेव्हाही ऐकेल, जेव्हा पिया मोठी होईल, तेव्हा मला खूप जास्त अशी प्राऊड फिलिंग येणार आहे. आणि या छोट्या गोष्टी आपण त्यांना छान गोष्टी अशा बनवून खाऊ घातल्या, त्यांच्या आवडीच्या गोष्टी केल्या, तर रिटर्नमध्ये आपल्यालाही ह्या ढिगभर भांड्यांसोबत ह्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला अगदी खूप प्रचंड प्रमाणात जो असताना आनंद देऊन जात असतात. आणि मी इथे कितीही दमलेली असते या सगळ्या कामांमुळे, पण ह्या छोट्याशा गोष्टीमुळे मी खूप जास्त खुश आहे. चला असो, इथे तिची चिटचाट चालू आहे. मी तिला विचारत आहे की तू असं का म्हणली मला, तर ती मला म्हणते की इतकं छान जेवण दिलंस तू मला, आणि मग त्यासाठी मला तुला हेल्प करायची होती. आणि तू जर मला असं छान नेहमी फूड देशील तर मी नक्की तुला नेहमी मदत करणार, आणि मोठी झाल्यावर मी तुला बनवून खाऊ घालणार. आणि हा इतका छान दिवस जो आहे माझा इथे संपलेला आहे पियाच्या इतक्या क्यूट गोष्टी ऐकून. आणि तुम्हीही काहीतरी असं घरी बनवा आणि तुमच्या घरच्या लोकांना नक्की असं हॅपी करा, म्हणजे तुम्हालाही असं छान काहीतरी ऐकायला मिळेल. The next day.
चला तर नवीन दिवस, नवीन सुरुवात. गुड मॉर्निंग. व्हिडिओ तुम्हाला गुड मॉर्निंगच्या वेळेला नाही येणार आहे. पण हे जे छान तुम्ही असं जे फूल बघताय ना, ॲक्च्युली मी याचे बिया लावलेल्या होत्या आणि त्याचं इतकं छोटंसंच आहे. अजून वेल फॉर्ममध्येही गेलेलं नाही. गोकर्णाचं हे जे वेल असतं ना, तर ते मी लावलेलं आहे आणि त्याला खूप सारे असे म्हणजे नवीन-नवीन फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं की ॲटलीस्ट अजून वेल पण पूर्ण झाला नाही याचा आणि इतक्या लवकर का येत आहे? तर मला असं वाटतं की जे मी फर्टिलायझर टाकत असते ना, फ्रिक्वेंटली टाकत असते की बनाना पील, ऑरेंज पील, नाही तर मग तांदळाचं पाणी, डाळींचं पाणी, ह्यामुळे काय होतं ना की त्यांना जी ग्रोथ आहे त्यांची फास्ट होते आणि फ्लावरिंग बनायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने तुम्हीही जर तुमच्याकडे फ्लावरिंग प्लांट्स असतील, कुठलेही असू द्या, कुठलेही फ्लावरिंग, नॉन फ्लावरिंग प्लांट, त्यांना तुम्ही अशा प्रकारचे जर घरच्या घरी फर्टिलायझर दिले ना, त्यांची ग्रोथ छान होते आणि तुम्हाला वेळेआधीच जे आहे फ्लावरिंग तुम्हाला बघायला जे आहे मिळतात. असो हा अजून वेल खूप प्रचंड मोठा होणार आहे आणि खूप फ्लावर देणार आहे आणि मी नॉर्मल डब्यात त्याला लावलेला आहे. रात्रीचं जेवण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं म्हणून मी आजचं काही केलं नाही. पण सगळं भांडी-कुंडी आवरून झाल्यानंतर मी काल रात्री ना आम्ही ॲक्च्युली आवळे आणलेले होते आणि मला ते परत बनवायचे आहेत. माझी जी आवळा कँडी होती ती खूप मला वाटलं नव्हतं. मला असं वाटलं की ही वर्षभर मला पुरणार आहे. पण नाही, आम्ही सगळी संपवून टाकली आणि तिचे हेल्थ बेनिफिट्स बघता मी जरा जास्त प्रमाणात खात होती आणि मी हे करता पिया मला इथे त्रास देते आहे. तिला होमवर्क कंप्लीट करायचं आहे पण मी तिला म्हणते आहे की थांब जरा. असो ही आवळा कँडीची रेसिपी मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करत नाही कारण मी ऑलरेडी केलेली आहे तुमच्यासोबत. पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते मी इथे. तर मी आवळे घेतलेले आहे. कितीही माझ्याकडे जवळजवळ 1 किलो आवळा आहे आणि मी यातून 2-3 जे आहे ते मी ज्यूस बनवण्यासाठी बाहेर काढलेले आहेत आणि बाकीचे सगळे आवळे मी थोडं पाणी घालून कुकरमध्ये त्यांना वाफवून घेणार आहे. कमीत कमी 10 मिनटं कमी गॅसवर ठेवलं तरी देखील होऊन जातं. आपल्याला पूर्ण यांना शिजवायचं नाही आहे आणि जोवर ते होत आहे, जे माझे जेवणाचे भांडे होते मी ते इथे आवरून घेणार आहे. आणि काय होतं ना की आपण अशा छोट्या-छोट्या गोष्टी, आता मी म्हणजे माझी आवळा कँडी जवळ-जवळ संपून 3-4 दिवस झालेले आहेत पण मार्केटमध्ये जाणं होत नव्हतं. मला असं वाटत होतं की मी मोठ्या मार्केटमध्ये जाईल आणि तिथून स्वस्तात जे आवळे घेऊन येईल, पण असं काही होतच नव्हतं. शेवटी मी जवळच्या एका शॉपवर जाऊन हे आवळे घेऊन आलेली. थोडे महाग मिळाले 30-40 रुपयांनी, पण ठीक आहे. सीझन जाण्याआधी घरात आवळा कँडी बनली म्हणजे मग पस्तावायचं काम नसतं. आणि यांना मी आता छान 10 मिनटं त्यांना थोडी उकळ काढून झाल्यावर, त्यांना गार झाल्यावर त्यांची फोडी मी बनवून घेणार आहे कारण ते इझी त्यांच्या फोडी निघून जातात आणि त्यातली जी सीड असते ती बाहेर काढून घेणार आहे. आणि तुमच्याकडे जर 1 किलो आवळा असेल, मी अंदाज सांगते तुम्हाला, 1 किलो आवळा असेल तर तुम्हाला 600 ग्रॅम साखर किंवा 600 ग्रॅम गूळ खूप होतो आणि तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही अजून 100 ग्रॅम त्यामध्ये ॲड करू शकता. आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं, त्यातून पाणी घ्यायचं नाही. उकडताना जे आपण घातलेलं असतं ते पाणी घ्यायचं नाही, ते फेकून द्यायचं आणि त्या फोडी असतात त्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची आणि असेच 2 दिवस आपण ठेवून द्यायचं. साखर घातली किंवा गूळ घातली त्यानंतर तो आपोआप पाणी जे आहे आवळ्याचं सुटत असतं, साखरचं सुटत असतं आणि त्याचं लिक्विड तयार होत असतं. आणि असं 2-3 दिवस तुम्ही त्या साखरेमध्ये ह्या आवळ्याला जर मुरू दिलं ना, तर मग ते आपोआप म्हणजे साखर मधात खेचली जात असते आवळ्यामध्ये आणि ती कँडी स्वीट होऊन जाते. आणि त्यानंतर जे काही आहे आपल्याला 2 दिवसानंतर याचं जे लिक्विड असतं ते आपल्याला काढून घ्यायचं असतं आणि जो नुसता आवळा असतो तो आपल्याला उन्हात सुकवात घालायचा असतो. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच माझ्या. आणि अशा पद्धतीने ही जी साखर आहे ही पूर्ण मेल्ट होऊन जाते. मी गुळाचा करणार होती पण माझ्याकडे गूळ नव्हता, सो म्हणून मी साखरेचं केलं आणि इथे माझी बघता काम करता ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे. काय झालं ना, मी प्रत्येक म्हणजे उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने जे पुदिन्याचं पावडर असतं ना ते बनवून ठेवत असते. मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगितलंही की मागच्या वेळेस कशा पद्धतीने हे जे पानं सुकवायचे जेणेकरून ते काळे पडत नाही. पण मी ते नंतर डब्यात भरून ठेवले आणि मागच्या 2-3 दिवसासाठी मी विसरूनच गेली की मला याचं पावडर बनवायचं आहे. फायनली मी त्याचं पावडर बनवून ठेवलं आणि खूप कमी प्रमाणात बनलं आहे कारण एका जुडीमधून ते एवढंच बनलेलं. आता नेक्स्ट टाईम परत आणेल तेव्हा परत अर्ध्या जुडी, कारण पूर्ण जुडी बऱ्याच वेळा आपल्याला अर्धी जुडी मिळत नाही, पूर्ण जुडीच घ्यावी लागते आणि मग ती बऱ्याच वेळा वेस्टेज जाते. सो अशा पद्धतीने जो तुम्ही सुकवून पाला जरी जमा केला ना आणि एकसाथ त्यांना जर मिक्सर जेव्हा काढलं तुम्ही तेव्हा त्याला बारीक करून घेतलं आणि असं काचेच्या डब्बीत, नसेलच काचेची डब्बी तर प्लास्टिकच्या डब्बीत भरून ठेवा. एअरटाईट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि चांगला सुकलेला पाला पाहिजे म्हणजे तो कधीही वर्षभर सुद्धा पडून राहतो, काहीही होत नाही. आणि तुम्ही मस्त छास बनवा, नाही तर मग तुम्ही रायता बनवा, त्यामध्ये तुम्हाला हे उन्हाळ्यात न मिळणारा पुदिना हा तुमच्या घरच्या घरी तुमचा बनवून तयार असणार आहे.
मी हे सगळे माझे किचनचे छोटे-छोटे कामं करत असताना पियाने ॲक्चुअली तिचा टेलिफोन होता आणि तो तिने तोडला होता आणि ती रडायला लागली, की हे आता हे कसं जुळणार. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे हे दाखवण्यामागचं अगदी सिंपल गोष्ट आहे, पण दाखवण्यामागचं माझा उद्देश फक्त एवढा आहे, की काय होतं ना, मुलांनी काही तोडलं. जनरली जे बॉईज असतात ना, लहानपणी त्यांना तोडायची सवय असते आणि त्यांना नॅचरली आलेलं असतं. त्यामुळे तुमच्या घरात जर लहान बाळ असेल, म्हणजे जे मुलगा असेल ना, तर ते अवॉइड करा त्याला रागवणं, कारण त्यांना नॅचरली ते आगाऊपणा करण्याचं जे असतं ना त्यांना मिळालेलं असतं. पण मुलींचं असं नसतं. मुली जपून ठेवतात गोष्टी आणि हिलाही जपून ठेवण्याची खूप सवय आहे. ते तुटल्यामुळे ही खूप जास्त रडायला लागते. सो मी तिला कधीही ओरडत नाही. मी नेहमी तिला व्यवस्थित सावकाशपणे समजावून सांगत असते, कारण समजावून गोष्टी जास्त समजत असतात मुलांना रागवण्यापेक्षा. आणि इथे जे तिचं जोडण्याचं काम होतं, मी छान असं तिला जोडून दिलेलं आहे. आणि दुपारी जरा वेळ होता आणि आता मला करायचं आहे वॅक्स. आणि तुम्ही म्हणणार हे मी तुम्हाला का दाखवते, तर तुम्हीही तुमचे आता हात बघितले ना, तर ते अगदी केसांनी भरभरून असतील. सो तुम्हालाही उत्साह यावा आणि तुम्हीही थोडं स्वतःची केअर करावी. सो हा वॅक्सचा डबा माझ्याकडे आहे आणि मी हे माझ्या माहेरून जेव्हाही कोणी येत असते किंवा मी जात असते तेव्हा तिथे थोडा म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये मिळतो. 220 का 270 काहीतरी याची प्राईज होती. सो मी तिथून मला 110 किंवा मग 100-90 अशा रुपयांमध्ये मला हा मिळून जातो. म्हणून मी नेहमी तिथूनच घेते. आणि हे जे कापड आहेत, जेव्हापासून मी स्वतःचं वॅक्स करायला शिकली आहे, तर ही जीन्सची पॅन्ट होती आणि तेव्हापासून माझ्याकडे हेच कापडं आहेत. मी असंच फॅन्सी म्हणून जे वॅक्सचे स्ट्रिप्स असतात ना बाहेरून, मी तेही आणले होते, पण मला एवढा चांगला रिझल्ट त्यांच्याने मिळाला नाही. सो मी बॅक टू द ओल्ड इज गोल्ड आणि जे माझ्याकडे होते हे स्ट्रिप्स मी घरच्या घरी बनवलेले, मी हेच यूज करते आहे. वॉश करायचं अगदी साबणाची गरजही पडत नाही. पाण्यातून खडखडून वॉश करून सुकवायला टाकलं की नेक्स्ट टाईम यूज करण्यासाठी या स्ट्रिप जास्त तयार असतात. तसं तुम्ही वॅक्सचं जे हे लिक्विड आहे ना, हे घरी बनवू शकतात, पण बऱ्याच वेळा कॉन्सन्ट्रेट आपलं चुकून जात असतं, साखर, लिंबू पावडर किंवा लिंबूचं. त्यामुळे हे वॅक्सचा डब्बाच आणलेला पुरतो. आणि मी अशा पद्धतीने माझं वॅक्स मी स्वतःच करून घेत असते. पार्लरचं कुठलंही काम मी स्वतःच करते. आणि काय होतं ना, हे करण्यामागचं किंवा दाखवण्यामागचं रिझन, म्हणजे आपण जाऊ शकतो पार्लरमध्ये, पण बऱ्याच वेळा आपल्याला सोबतची गरज असते, सोबत नसते, नाहीतर मग वेळ नसतो. आणि मग अशा वेळेला आपण जे गोष्टी घरच्या घरी करू शकतो आणि स्वतःला आपण छान असं व्यवस्थित ठेवू शकतो, तर मला असं वाटतं आपण का नाही केलं पाहिजे. वॅक्स करणे ही खूप छोटी गोष्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला कधीतरी थ्रेडिंग करायची असते, पण ते करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे जाण्यासाठी वेळ नसतो, कारण घरातली प्रचंड कामं असतात. आणि ही कामं केल्यानंतर एवढी कधीतरी एनर्जी नसते की आपण जावं, आपण कंटाळा करतो आणि ती गोष्ट आपण स्किप करत असतो. सो ह्या गोष्टीचा आपण घरी असल्यानं आपल्याला जमत असल्या आणि शिकायला काहीही लागत नाही. प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर अवेलेबल आहे. कसं काय करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून मिळतील. मी हे दाखवण्यामागचं माझं रिझन आहे की तुम्हीही स्वतःचं स्वतः करणार तर तुम्ही तुमच्या गोष्टी टायमावर करू शकणार आणि स्वतःला तुम्ही कधीही जे आहे ना, आपण घरातल्या प्रत्येकाची काळजी घेतो आपली सोडून. तर मला फक्त हेच म्हणायचं आहे, स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःसाठीही वेळ द्या. प्रत्येकाच्या घरामध्ये अभ्यासाचा जो वेळ आहे आता खूप जास्त वाढलेला आहे, कारण मुलांच्या आता एक्झाम येणार आहेत. आणि पियाचं असं झालेलं आहे, तिचं आता ॲन्युअल फंक्शन आहे, त्यामुळे स्कूलचं सगळं फोकस जे आहे ॲन्युअल फंक्शनवर आहे, स्टडीवर अजिबात नाही. आणि पिया अशी मुलगी आहे जिला असं वाटतं की नाही मी सगळं करूनच ठेवलं पाहिजे. आणि ती माझं नेहमी डोकं खात असते की मला हे शिकव, मला हे येतच नाही. आणि ती तिला म्हणजे स्वतःतले तिला डिफेक्ट माहीत असतात की मला काय जमत नाही आणि मी काय शिकलं पाहिजे. मी तिची ट्युशनही लावली आहे, पण ती असं बोलू नाही शकत टीचरला की मला हे शिकवा. सो ती सगळा जो आहे तो माझ्यावर काढत असते आणि माझ्याकडून शिकून घेत असते. असो इथे आम्ही आमचा मस्त टाईम एन्जॉय करत आहोत. आणि बघता बघता आता सायंकाळ झालेली आहे आणि बघता बघता माझा व्हिडिओ संपवायची देखील वेळ झालेली आहे. तर मी माझा व्हिडिओ इथे संपत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.